आज कुठल्याही गावखेड्यामध्ये जा 5-50 मुलं ही बिगर लग्नाची अशीच फिरताना दिसतात. हाताला काम नाही, बेरोजगारी प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे, महागाई वाढलेली आहे आणि अशातच जी काही स्त्री आणि पुरुषाचं जे काही नातं आहे, तर त्या नात्याच्या अनुषंगानं गेल्या हजारो वर्षाची आपली जी काही जुनी परंपरा आहे, जी काही विवाह संस्कृती आहे, तर ती परस्पर सहजीवनाच्या अंगाने एकमेकांना एकत्र आणण्यासाठी, दोन कुटुंबांना एकत्र आणण्यासाठी, संतती प्राप्तीसाठी आणि कुटुंब व्यवस्थेच्या सशक्तीकरणासाठी विवाह हा एक महत्वाचा टप्पा आहे आणि विवाहाच्या नंतर एक प्रत्येकाच्या आयुष्याला एक कलाटणी मिळत असते. मात्र अशा स्थितीमध्ये लग्नासाठी मुलीच मिळत नाहीत किंवा लग्नच जुळत नाही आणि यातही मग आता गेल्या काही वर्षांमध्ये आपण जी काही विवाह संस्कृती परंपरा याच्यामध्ये जे काही अनावश्यक पायंडे निर्माण केलेले आहेत किंवा चुकीच्या ज्या काही प्रथा निर्माण केलेल्या आहेत, तर कदाचित त्याची जी काही फळं आहेत, तर ती फळं आम्ही भोगत आहोत. काही दिवसांपूर्वी एक वाचनामध्ये आलेला एक अहवाल आहे की इथून पुढे 40% मुलं मुली ही बगर लग्नाचीच राहणार. मराठा लग्न अक्षदा या विवाह प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून काम करत असताना अनेक बायोडाटे असे येतात की जे 35-40 ओलांडलेले आहेत. स्वाभाविकपणे मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की बऱ्याच मुली अशा आहेत की त्या 30 मध्ये 28व्या वर्षी 27व्या वर्षी स्थिर स्थावर झालेल्या आहेत, त्यांच्या उद्योग व्यवसायामध्ये सेटल झालेल्या आहेत आणि अशाही स्थितीत मग याच्यापेक्षा चांगलं अपेक्षाच्या ओझ्याखाली ही लग्न जुळण्यामध्ये अडचणी निर्माण होतात आणि मग प्रश्न हा निर्माण होतो की 35 नंतर विशेषतः स्त्रियांची मेन्स्ट्रुअल सायकल ज्याला म्हणतो आपण की ज्याला मासिक पाळी बंद होते बऱ्याच स्त्रियांची. मग अशा स्थितीमध्ये जर 35, 38, 40व्या वर्षी जर आपण लग्न करत असू, तर मग संसार कधी करायचा, मुलं बाळ होणार की नाही होणार, कधी होणार, मग त्या मुलांचं कोडकौतुक कधी पाहायचं, त्यांचं बालसंगोपन कधी करायचं, असे अनेक प्रश्न यातून निर्माण होतात. पाश्चात्य संस्कृतीचं आपण मोठ्या प्रमाणामध्ये अलीकडच्या काळात झपाट्याने अंधानुकरण सुरू ठेवलेलं आहे. शिक्षणाच्या नावाखाली, स्वातंत्र्याच्या नावाखाली आपण स्वैरांचार सुरू केलेला आहे. पुण्या मुंबईमध्ये आता मुली आणि महिला ह्या बिनदिक्कतपणे दारू पिऊन रस्त्यावर धिंगाणा घालताना दिसतात. आपली एक सामाजिक सभ्यता आहे, एक संस्कृती आहे, एक बलशाली अशी एक कुटुंब व्यवस्था आहे. शेती आणि मातीशी नातं सांगणारी तुमची आमची संस्कृती आहे. कृषी आणि ऋषी संस्कृतीचा आपण उहापोह करतो आणि अशात मग ह्या विकृती नेमक्या कुठून आल्या आणि आपण त्या कशा काय स्वीकारल्या यावर कोणाकडेही विचार करायला वेळ नाही. विवाहामध्ये अनेक चुकीच्या गोष्टींच्या प्रथा आपण निर्माण केलेल्या आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये आपण हुंडा पद्धती लागू केली. हुंड्यासाठी अनेकांच्या छळवणूक केले. दिसायला मुलगी सुंदरच असली पाहिजे, तिच्या आईवडिलांकडून एवढा हुंडाच मिळाला पाहिजे असे आग्रह आपण धरले आणि आता मुलींची संख्या कमी झाली असताना मग आता मुली मुलांचा सूड उगवत आहेत असंही म्हणायला हरकत नसावी. पूर्वीच्या काळी वरातीची एक प्रथा होती, त्या वरातीच्या प्रथेमध्ये आपण दारू पिऊन धिंगाणे घातले, पुंग्या मोडल्या, ते बँड फोडले आणि मग ती प्रथा कुठेतरी बंद झाली. आता परण्याची जी प्रथा आहे, मारुतीला विडा देऊन त्याचं दर्शन घ्यायचं आणि मांडवात जायचं, तर त्याच्यामध्ये डीजे आणला, दारू आणली, नाचगाणं आणलं, नको ते धिंगाणा घातला. त्याच्यातही आता काही दिवसानं वाद निर्माण होऊन ही प्रथा हळूहळू कालबाह्य होईल. हळदीचा काय धिंगाणा चालतो, प्री वेडिंगचा काय तमाशा चालतो, नको त्या प्रथा आपण या लग्नामध्ये आणलेल्या आहेत. संध्याकाळी 6:39 गोरज मुहूर्त असतं. गोरज म्हणजे गायीच्या खुरातून जी काही धूळ उडते आणि जे काही रजकण चमकतात, तर त्याला आपण गोरज असं नाव दिलेलं आहे. मात्र ते 8, 9, 10 वाजायला लग्नाला, लग्नात वाद व्हायला, भांडणं व्हायला, जेवढी लग्न जुळाली तेवढी मोडा लागली आणि बऱ्याचदा असंही होतं की लग्न होतं, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी किंवा महिन्यानं, 6 महिन्यानं, 4 महिन्यानं ती मुलगी किंवा मुलगा म्हणतो माझं दुसऱ्यावर, माझं तिसऱ्यावर प्रेम आहे. हे नेमकं काय सुरू आहे यावर कुठेतरी विचार झाला पाहिजे. बदल हा एकाएकी समाज बदलत नसतो. आपण हळूहळू या प्रथा स्वीकारलेल्या आहेत आणि मग हळूहळू आपल्यालाच कुठेतरी याचा बदल करावा लागेल. सुरुवातीला जर आपण एक छोटासा जर बदल केला किंवा लग्नामध्ये जो काही मध्यस्थ असेल त्याचा जर आपण सत्कार केला, या राजकारणाची नावं घेण्याचे बंद केलं, तर कुठेतरी एक वेगळा पायंडा निर्माण होईल. काल परवा एक बातमी वाचली की लग्नाच्या साक्षगंधाच्या कार्यक्रमामध्ये वैचारिक पुस्तकं एकमेकांना भेटवस्तू म्हणून वाटली गेली. चांगला पायंडा आहे. असे काहीतरी नवीन पायंडे निर्माण झाले पाहिजे. लॉकडाऊन मध्ये अनेक आदर्श विवाह संपन्न झाले, त्यावेळेस ती गरज होती. आता का होत नाही यावर कुठेतरी
विचार झाला पाहिजे असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद.